नमस्कार. सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड. मी प्राध्यापक शिंदे AC, विषय मानसशास्त्र. मागील 2-3 लेक्चरमध्ये आपण मानसशास्त्राची पार्श्वभूमी, मानसशास्त्राची व्याख्या, स्वरूप आणि काही ऐतिहासिक दृष्टिकोनाची चर्चा आपण केलेली होती. ऐतिहासिक दृष्टिकोनाची चर्चा करत असताना आपण प्रथमतः रचनावाद म्हणजे काय किंवा रचनावाद कुणी मांडला, तसेच कार्यवादाविषयी थोडक्यात आपण चर्चा केलेली होती. आज आपण ऐतिहासिक दृष्टिकोनातीलच समष्टिवाद आणि आधुनिक दृष्टिकोनाकडे आपण वळणार आहोत. रचनावादामध्ये मानसिक रचना कशी घडते किंवा मानसिक दृष्टिकोनातून मानवी जीवनाचा विकास कसा होतो, मानसिकता कशी डेव्हलप होत जाते, त्याची रचना आणि कार्यवाद याविषयीची चर्चा आपण केलेली आहे. समष्टिवाद हा ऐतिहासिक दृष्टिकोन आहे. समष्टिवाद डॉक्टर वर्धायमर, कोहपका आणि कोलर या समष्टिवादी मानसशास्त्रज्ञांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. या समष्टिवादी मानसशास्त्रज्ञांच्या मते की कोणतीही वस्तू ही सुट्या सुट्या भागांनी दिसत नाही, ती एकाच वेळी सर्व घटकांचं संवेदने प्रामुख्याने होतं. आणि समष्टिवादाच्या दृष्टिकोनानुसार भोवतालच्या जगाची ओळख किंवा जाणीव किंवा बोध हा आपल्याला प्रामुख्याने होत असतो. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं चित्र आपल्याला बघायचं आहे. असं कधी झालेलं आहे का किंवा असा अनुभव तुम्हाला आलेला आहे का? प्रथम डोकं पाहिलं, नंतर डोळे पाहिले, त्यानंतर कान, नाक दिसलं आणि मग सुटे सुटे भाग एकत्रित केले आणि मग त्याच्यापासून चेहरा बनला, किंवा हात पाय वेगळे दिसले आणि मग त्या व्यक्तीचं चित्र आपल्याला परिपूर्णपणे दिसलं. असं झालेलं आहे का? संवेदनामध्ये एकाच दृष्टिक्षेपात व्यक्तीच्या सर्व घटकांचं संवेदन किंवा वेदन हे होत असतं. किंवा घर, दगड, माती, वीट, सिमेंट यांच्या ढिगाराला आपण घर म्हणतो का? नाही. घराची जी विशिष्ट रचना आहे त्या रचनेला आपण घर म्हणतो आणि ते एका दृष्टिक्षेपामध्ये आपल्याला दिसतं. म्हणजे घराचं जर चित्र काढायला सांगितलं तर आपण होवे घरासारखं चित्र काढतो का? नाही. पण त्याला आपण घर म्हणतो. किंवा एखाद्या व्यक्तीला सौंदर्यचित्र काढायला सांगितलं आणि त्यानं असं नाही की पहिला प्राणी काढला, मग नंतर नदी काढली आणि मग गवत, झाडं, डोंगर, सूर्य दिसला, असं नाही. निसर्गचित्रामध्ये सर्व घटकांचा समावेश एकाच वेळेला आपल्याला होतो आणि सर्व उद्दीपकांचं वेदन किंवा संवेदन हे आपल्याला प्रामुख्याने होतं. म्हणून समष्टिवादी दृष्टिकोनानुसार की एकाच दृष्टिक्षेपात उद्दीपकांच्या सर्व घटकांचं वेदन किंवा संवेदन होतं, जाणीव होते आणि मग आपण म्हणतो तो प्राणी आहे, हा व्यक्ती आहे, हे घर आहे, हा बंगला आहे, हे रो हाऊसिंग आहे, हा रोड आहे, हा कच्चा रोड आहे, हा पक्का रोड आहे. हे जे काही वेदन होतं हे वेदन समष्टिवादी दृष्टिकोनातून होतं. म्हणजे अशा पद्धतीनं वर्धायमर, कोहपका यांनी समष्टिवादाचं स्पष्टीकरण हे केलेलं आहे. आता याच्यानंतर आपण वागणार आहोत ते म्हणजे आधुनिक दृष्टिकोन. या आधुनिक दृष्टिकोनाची चर्चा करत असताना काही मानसशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टिकोन स्पष्ट केलेले आहेत किंवा आपली मतंही मांडलेली आहेत. आणि ही मतं कोणत्या प्रकारची आहेत, हे दृष्टिकोन कशा प्रकारचे आहेत याविषयीची चर्चा आपण यात करणार आहोत. पहिला जो आधुनिक दृष्टिकोन आहे तो म्हणजे मनोविश्लेषण.
मनोविश्लेषणवाद. हा मनोविश्लेषणवाद डॉक्टर सिग्मंड फ्राईड यांनी स्पष्ट केलेला आहे. या सिद्धांताकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला या सिद्धांताची निर्मिती कशी झाली हे सांगतो. डॉक्टर सिग्मंड फ्राईड हे खऱ्या अर्थाने मानसशास्त्रज्ञ नव्हते. ते एक फिजिशियन डॉक्टर आहेत आणि फिजिशियन डॉक्टर असल्यामुळे त्यांच्याकडे प्रत्येक व्यक्ती निदान करण्यासाठी हे जातात. जसं आपण सर्दी खोकला ताप झाला की आपण डॉक्टरकडे जातो आणि औषध घेतो, तशाच पद्धतीनं काही व्यक्ती फ्राईडकडे जात असत आणि आजाराचं निदान करून औषध किंवा उपाययोजना हे घेत असत. आणि डॉक्टर सिग्मंड फ्राईड यांनी येणाऱ्या प्रत्येक पेशंटचा इतिहास, वृत्ती इतिहास हा लिहून ठेवलेला होता. आणि अशा हजारो केसेस, हजारो वृत्ती इतिहासांचा अभ्यास करून हा मनोविश्लेषण सिद्धांत स्पष्ट केलेला. त्यांनी हा सिद्धांत मांडला तो 3 विभागामध्ये मांडलेला आहे. आणि हा सिद्धांत मांडल्यानंतर अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनचे एक परिषद होती. त्या परिषदेचे अध्यक्ष विल्यम जेम्स. आणि जसं आपण वेगवेगळ्या परिषदेमध्ये आपण पेपर वाचतो, समजा मानसशास्त्र मराठी परिषद आहे, त्याच्यामध्ये आमच्यासारखे लोक, तुमच्यासारखे विद्यार्थी पेपर वाचतात. तशाच पद्धतीनं डॉक्टर सिग्मंड फ्राईड यांनी त्या परिषदेमध्ये अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनमध्ये पेपर वाचला. आणि पेपर वाचल्यानंतर जेम्स यांनी तो नाकारला. नाकारण्याचं कारण काय होतं, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही खऱ्या अर्थानं मानसशास्त्रज्ञ नाही, तुम्ही फिजिशियन आहात आणि तुम्हाला हा सिद्धांत मांडण्याचा अधिकार नाही. याच्यावर त्यांनी नाकारला. आणि मग डॉक्टर सिग्मंड फ्राईड हे जगभर फिरून या आपल्या मनोविश्लेषण सिद्धांताचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा कोलकाता विद्यापीठामध्ये डॉक्टर सिग्मंड फ्राईड येऊन गेलेले आहेत. म्हणजे मनोविश्लेषण सिद्धांत हा किती महत्त्वाचा आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न त्यांनी करत असताना आणि आत्ता अशी कंडिशन आहे की एखाद्या विकृतीचं निदान शोधण्यासाठी, उपचार करण्यासाठी मनोविश्लेषणाचा सिद्धांताचा वापर हा करावाच लागतो. ज्या मानसशास्त्रज्ञांनी या मनोविश्लेषण सिद्धांतावर टीका केली त्याच टीकाकारांनी हा सिद्धांत स्वीकारलेला आहे आणि त्याला स्वीकृती दिलेली आहे, मान्यता दिलेली आहे. आणि असा हा सिद्धांत मांडत असताना या सिद्धांतामध्ये डॉक्टर सिग्मंड फ्राईड यांनी काय नेमकं मांडलेलं आहे, काय स्पष्ट केलेलं आहे, कशा पद्धतीचा सिद्धांत स्पष्ट केलेला आहे, याविषयी चर्चा यात आपण करतोय. डॉक्टर सिग्मंड फ्राईडला मनोविश्लेषणवादाचा जनक असं म्हणतात. आणि डॉक्टर सिग्मंड फ्राईड यांनी या सिद्धांतामध्ये असं स्पष्ट केलेलं आहे की तीव्र भावनिक आघात झालेल्या व्यक्तींचा अभ्यास करत असताना, उपचार करत असताना त्याने हा सिद्धांत स्पष्ट केलेला आहे. आणि हा सिद्धांत स्पष्ट करत असताना हजारो रुग्णांचा वृत्ती इतिहास हा अभ्यासलेला आहे. म्हणजे 1-2 रुग्णांचा अभ्यास करून हा सिद्धांत मांडलेला नाही, हजारो व्यक्तींचा वृत्ती इतिहास हा तयार केला. आणि त्या वृत्ती इतिहासाचा अभ्यास करून त्याने हा सिद्धांत मांडत असताना त्यांच्या लक्षात आलं की एखाद्या व्यक्तीला तीव्र भावनिक आघात जर झालेला असेल तर कदाचित त्या व्यक्तीला विकृती निर्माण होतात. त्या व्यक्तीमध्ये विकृत वर्तन दिसायला लागतं. आणि हे का दिसतं हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न इथे डॉक्टर सिग्मंड फ्राईड यांनी केलेला आहे. आणि हे करत असताना त्याने असं सुचवलेलं आहे की सरसरपणे वर्तन प्रत्येक व्यक्तीचं वर्तन हे आंतरिक शक्तीने प्रेरित होतं. प्रत्येक व्यक्तीचं वर्तन हे आंतरिक शक्तीने प्रेरित होतं. कारण व्यक्तीच्या अंतर्मनाला चालना देणारा जो घटक आहे, मन किंवा आत्मा आपण जे म्हणतो, मानसशास्त्रानं ते नाकारलेलं आहे. ते अदृश्य स्वरूपाचं आहे, ते दिसत नाही, ते स्पष्ट करता येत नाही.
आणि मानसशास्त्र हे शास्त्र असल्यामुळं मन आणि आत्माच्या संकल्पना ह्या नाकारलेल्या आहेत. पण फ्राईडच्या मते वर्तनाला चालना देणारा जो काही अंतर्गत प्रेरित घटक आहे त्या घटकाला अनुसरून तो घटक व्यक्तीला प्रेरित करतो. म्हणजे उदाहरणार्थ मला परीक्षेत प्रथम क्रमांक काढायचा आहे, मला अभ्यास केलाच पाहिजे. जो व्यक्ती स्वतःच्या आयुष्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत असतो अशा व्यक्ती चांगल्या प्रकारचं वर्तन करून परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी असा विद्यार्थी दररोज अभ्यास करतो. कारण अंतर्गत प्रेरणा, अंतर्गत शक्ती त्याला प्रेरित करत असते. अरे तुला प्रथम क्रमांक मिळवायचा आहे, तुला प्रथम क्रमांकाने पास व्हायचं आहे, तो अभ्यास केला पाहिजेस, तुझा अभ्यास झाला पाहिजे. ही अंतर्गत शक्ती कुठेतरी जागृत असते आणि ती अंतर्गत शक्ती प्रत्येक व्यक्तीला प्रेरित करत असते. आणि म्हणून अंतर्गत शक्तीचा अभ्यास करत असताना डॉक्टर सिग्मंड फ्राईड यांनी व्यक्तीचे नियंत्रण त्या अंतर्गत शक्तीवर नसतं. अंतर्गत शक्ती जी आहे ती अंतर्गत शक्ती व्यक्तीला प्रेरित करत असते, पण प्रेरित करत असताना प्रत्येक व्यक्तीचं नियंत्रण त्या अंतर्गत शक्तीवर नसतं. आणि मग या अंतर्गत शक्तीच्या उगमातून, शक्तीतून व्यक्तीचं वर्तन प्रेरित होत असतं. आणि डॉक्टर सिग्मंड फ्राईड यांनी याला अबोध मन ही संकल्पना दिलेली आहे. अंतर्गत शक्तीला अबोध मन जे आहे त्या अबोध मनाच्या कार्यातून, कृतीतून व्यक्तीचं वर्तन प्रेरित होत असतं. आणि हे अबोध मन म्हणजे नेमकं काय की व्यक्तीच्या अपेक्षा, आशा, आकांक्षा, इच्छा, प्रेरणा ज्या दडलेल्या असतात, ज्या दडवलेल्या असतात त्या अबोध मनामध्ये ढकलल्या असतात. आणि मग डॉक्टर सिग्मंड फ्राईड यांनी बोध आणि अबोध मनाची संकल्पना स्पष्ट करत असताना पाण्यातील बर्फाचं उदाहरण दिलेलं आहे. तुम्ही सुद्धा साधा प्रयोग करून पाहू शकता. बर्फाचा खडा घ्यायचा आणि पाण्यामध्ये टाकायचा. पाण्यामध्ये टाकल्यानंतर बर्फाचा खडा कसा दिसतो, वरवर छोटासा दिसतो, पण पाण्यातून तो बर्फ काढल्यानंतर तो खडा मोठा असतो. म्हणजे बोध मनाची पातळी, बोध मन हे 20% आहे आणि अबोध मन हे 80% आहे. 1/4, 1/3 हा बर्फाचा खडा पाण्याच्या खाली झाकलेला असतो आणि वर एकच भाग, छोटासा भाग आपल्याला दिसतो. तशा प्रकारची बोध आणि अबोध मनाची अवस्थाही असते. आणि अबोध मनामध्ये व्यक्तीच्या अपेक्षा, इच्छा, आकांक्षा, प्रेरणा ह्या लपलेल्या असतात, दबलेल्या असतात. अबोध मनामध्ये त्या झाकून ठेवलेल्या असतात. त्याची जाणीव त्या व्यक्तीला नसते. आणि अबोध मन व्यक्तीच्या वर्तनावर प्रामुख्याने नियंत्रण ठेवत असतं. आणि इच्छा, वासना, प्रेरणा याच्यातून अबोध मन हे दाबून ठेवतं. ज्या इच्छा पूर्ण झाल्या नाही त्या इच्छा अबोध मनामध्ये दाबून ठेवल्या जातात. आणि या अबोध मनाचं नियंत्रण व्यक्तीच्या वर्तनावर हे प्रामुख्याने असतं. आणि व्यक्तीला त्या अबोध मनाच्या प्रेरणांची जाणीवही नसते. आणि अबोध मन म्हणजे नेमकं काय, अतृप्त इच्छा, अपेक्षा, आकांक्षा. म्हणजे उदाहरण समजा मला 10वीला चांगले मार्क्स मिळाले पण सायन्सला जाता आलं नाही म्हणून मी आर्ट्सकडे आलो. मला डॉक्टर व्हायची इच्छा होती पण आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनासुद्धा डॉक्टर होता येतं, डॉक्टरची पदवीही प्राप्त करता येते हे आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. आर्ट्सचा विद्यार्थी असा आहे शिपायापासून ते कलेक्टरच्या पदापर्यंत त्याला झेप घेता येते. तसं कॉमर्स विभागाचे विद्यार्थी फक्त बँकिंगच, सायन्सचे विद्यार्थी त्या मर्यादित क्षेत्रापुरते, औद्योगिक क्षेत्रापुरतेच असतात. परंतु आर्ट्सचा विद्यार्थी असा आहे शिपाई पदापासून ते कलेक्टरच्या पदापर्यंतच्या कुठल्याही पदाची नोकरी आर्ट्सचा विद्यार्थी मिळवू शकतो. त्यामुळं आर्ट ही शाखा ही कनिष्ठ स्वरूपाची आहे असं कुणीही समजायचं नाही, हे लक्षात घ्या. आता डॉक्टर कसा होता येईल, समजा तुम्हाला वाटलं मला सायन्सकडे जाऊन डॉक्टर व्हायचं होतं पण मला डॉक्टर होता आला नाही तर आर्ट्स विभागाकडे येऊनसुद्धा तुम्हाला डॉक्टर होता येतं. मी जसं डॉक्टर झालो, मी माझ्या नावासमोर डॉक्टर लावतो, तसं तुम्ही PhD MPhil करूनसुद्धा तुमची अतृप्त इच्छा डॉक्टरकीची पूर्ण करू शकता, हे लक्षात ठेवा. म्हणजे असं नाही आर्ट्सकडे जाऊन मला डॉक्टर होता येत नाही असं नाही, डॉक्टर होता येतं. मानसशास्त्र विषय ठेवून समुपदेशक होता येतं, डॉक्टर होता येतं, मनोचिकित्सक होता येतं. हे अबोध मनामध्ये लपलेल्या गोष्टीची जाणीव नसते आणि त्या
जाणीव नसल्यामुळे अबोध मन म्हणजे अतृप्त इच्छा, अपेक्षा, आकांक्षा. तुम्हाला वाटलं मला डॉक्टर व्हायचं होतं पण होता आलं नाही. आर्ट्स करून तुम्हाला डॉक्टर होता येतं. आज करून तुम्हाला अनेक प्रकारचे ट्रेनिंग कोर्स घेऊनसुद्धा डॉक्टर किंवा नर्स सारख्या कोर्सेस करूनसुद्धा तुम्हाला तुमच्या इच्छा या प्रामुख्याने पूर्ण करता येतात. आणि अबोध मन म्हणजे व्यक्तीच्या वर्तनाचं भांडार आहे असं डॉक्टर सिग्मंड फ्राईड यांनी स्पष्ट केलं आहे. अबोध मन काय? व्यक्तीच्या वर्तनाचं भांडार आहे. अनेक साहित्य त्या अबोध मनामध्ये झाकलेलं आहे, पण त्याची जाणीव आपल्याला परिपूर्णपणे नसते. आणि म्हणून या अबोध मनातून उफाळून येणाऱ्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षांचं नियंत्रण वर्तनावर असतं आणि ते स्वप्नाद्वारे आपल्याला ते व्यक्त करतात. म्हणजे उदाहरण समजा तुम्ही दिवसभर आज अशी चर्चा केला की मला अमेरिकेतील विद्यापीठात जाऊन शिकायचं होतं पण मला मार्क्स काय मिळाले नाहीत आणि मला माझी अपेक्षा अपूर्ण राहिली, असे दिवसभर तुम्ही विचार केला तर रात्रीचं झोपल्यानंतर तुम्ही स्वप्नामध्ये 100% अमेरिकेतील विद्यापीठात जाऊन तुम्ही शिक्षण घेता. म्हणजे अतृप्त इच्छा स्वप्नाच्या मार्फत तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करता. आणि स्वप्न म्हणजे काय, स्वप्नाचे प्रकार यामध्ये काही डॉक्टर सिग्मंड फ्राईड यांनी काही प्रकार त्याचे स्पष्ट केलेले आहेत. स्वप्नाचा अर्थ मला असं स्वप्न पडलं होतं आणि ते खरं होतं असं काही व्यक्ती म्हणणारे असतात. म्हणजे स्वप्न आणि बाह्य वस्तुनिष्ठ वर्तन याच्यामध्ये संबंध जोडण्याचा प्रयत्न प्रामुख्याने भारतीय व्यक्ती काही प्रामुख्याने करत असतात. आणि अशा पद्धतीने अबोध मनामध्ये दडलेल्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा उफाळून वर येतात आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न व्यक्ती हा प्रामुख्याने करतो. आणि म्हणून याच्यातून मानसिक संघर्ष निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. म्हणजे अबोध मन आणि सुप्त मन किंवा बोधावस्था, अबोध मन आणि सुप्त मन याच्यामध्ये जेव्हा मानसिक संघर्ष निर्माण होतो तेव्हा मानसिक संघर्ष निर्माण झाल्यानंतर अनेक प्रकारच्या मानसिक विकृती किंवा निर्माण होतात. वैफल्याची भावना निर्माण होते आणि वैफल्याच्या भावनाचं प्रमाण जर दिवसेंदिवस वाढत गेलं तरी विकृतीचं प्रमाण वाढतं आणि विकृतीवर कारणं शोधण्यासाठी परत मानसशास्त्रज्ञांना कार्य करावं लागतं. किंवा विकृतीची मूळ कारणं शोधण्यासाठी डॉक्टर सिग्मंड फ्राईड यांनी जो काही सिद्धांत मांडलेला आहे मनोविश्लेषणाचा सिद्धांत, त्या मनोविश्लेषणाचा सिद्धांताचा वापर केल्याशिवाय पुढे कुठल्याही सायकॅस्टिकला जाता येत नाही. आणि म्हणून मी सुरुवातीला असं म्हटलं होतं की जो सिद्धांत मानसशास्त्राने नाकारलेल्या मानसशास्त्रज्ञानेच हा सिद्धांत स्वीकारला आणि आज या सिद्धांताचं दिवसेंदिवस मानवी जीवनामध्ये महत्त्व हे वाढत चाललेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे बोध मन आणि अबोध मन याच्यामध्ये जेव्हा मानसिक संघर्ष निर्माण होतो तेव्हा वैफल्याची भावना निर्माण होते. वैफल्याची भावना निर्माण झाल्यामुळे जर वैफल्यग्रस्त स्थितीमध्ये सतत व्यक्ती जर राहत गेला तर मनोविकृत्या निर्माण होतात. आणि या मनोविकृतीवर उपचार शोधण्यासाठी डॉक्टर सिग्मंड फ्राईड यांनी अबोध मनाचा वापर हा केलेला आहे. अबोध मनामध्ये लपलेल्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षांचा वहापोह करून किंवा शोध घेऊन विकृतीचे कारणं शोधण्याचा प्रयत्न या मनोविश्लेषण सिद्धांतामधून करण्याचा प्रयत्न प्रामुख्याने केलेला आहे. आणि याच्यानंतर मग आपण वळणार आहोत ते म्हणजे वर्तनवाद. आता वर्तनवाद म्हणजे नेमकं काय? हा वर्तनवाद डॉक्टर वॅटसन या मानसशास्त्रज्ञांनी स्पष्ट केला. खऱ्या अर्थानं वॅटसन हा वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ आहे. आणि वॅटसननं हे सांगितलं की वर्तनवादाचा पाया वॅटसन यांनी मांडला किंवा घातला. आणि वॅटसनच्या मतानुसार वातावरणानुसार व्यक्ती वर्तन करतो. जन्माने आलेले सुप्त गुण, या सुप्त गुणांचा योग्य पद्धतीने जर विकास व्हायचा असेल तर तशा प्रकारचं वातावरणही असावं लागतं. म्हणजे वातावरण कशा प्रकारचं आहे त्या वातावरणाला अनुसरून व्यक्ती वर्तन करत असते अशा प्रकारचं मत डॉक्टर सिग्मंड वॅटसन यांनी स्पष्ट केलं. आणि वॅटसन या मानसशास्त्रज्ञाने मन, आत्मा, बोध, अबोध अवस्था ह्या पूर्णपणे नाकारलेल्या आहेत. कारण शास्त्रीय दृष्टिकोनातून जर विचार आपण केला तर या अदृश्य स्वरूपाच्या संकल्पना त्या दिसत नाही. वर्तन हे आपल्याला दिसतं, दृश्य स्वरूपाचं आहे. आणि शास्त्रामध्ये दृश्य स्वरूपाच्या
वर्तनाचा अभ्यास शास्त्रीय पद्धतीने करून निष्कर्ष हे मांडता येतात. आणि म्हणून वॅटसन यांनी वर्तनावर अधिक भर दिला. आणि वॅटसननं साधी आणि सोपी अशी व्याख्या केली की मानसशास्त्र म्हणजे व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आणि मग वॅटसन यांनी वर्तनाचं सूत्र मांडलं. वर्तन म्हणजे काय? उद्दीपकाला दिलेल्या प्रतिक्रिया म्हणजे वर्तन. प्रतिक्रिया कोण देतो? जीव किंवा व्यक्ती देतो. प्रत्येक जीव परिस्थितीला अनुसरून प्रतिक्रिया देत असतो, वर्तन हा करत असतो. म्हणून यस किंवा बी बरोबर यस डॅश आर. बी म्हणजे बिहेवियर वर्तन, यस म्हणजे स्टिम्युलस, ओ म्हणजे ऑर्गन किंवा व्यक्ती जीव, आणि आर म्हणजे वर्तन किंवा प्रतिक्रिया. म्हणजे प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाने उद्दीपकाला अनुसरून प्रतिक्रिया करत असतो, देत असतो. आणि म्हणून मानसशास्त्राचा अभ्यास विषय हा वर्तन आहे हे वॅटसन यांनी स्पष्ट केलं. आणि या सिद्धांतामध्ये परिस्थितीला अनुसरून व्यक्तीचं वर्तन घडतं. कशी परिस्थिती आहे त्याला अनुसरून व्यक्तीचं वर्तन हे घडत असतं. आणि परिस्थितीचा अभ्यास इथे महत्त्वाचा आहे. कशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली, व्यक्तीने वर्तन कसं केलेलं आहे, का केलेलं आहे, परिस्थितीला अनुसरून केलेलं आहे. विद्यार्थी केव्हा अभ्यास करतात? महाविद्यालयात प्रवेश घेतल्या अभ्यास करतात का? नाही. परीक्षेत आलेल्याची जाणीव जेव्हा होते त्यावेळेला विद्यार्थी अभ्यासाला सुरुवात करतो. तोपर्यंत अभ्यासाला सुरुवात करत नाही. काय विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात केली? कारण परीक्षेचा जवळ आलेली आहे त्याची जाणीव झाली. जर आपण अभ्यास नाही केला तर कदाचित आपण नापास होऊ, म्हणून विद्यार्थी अभ्यास करतो. पण काही विद्यार्थी असे असतात ज्यांना परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवायचे असतात, ज्यांचं उद्दिष्ट डोळ्यासमोर सतत असतं, असा विद्यार्थी दररोज 1 तास अभ्यास करतो. आणि ज्या विद्यार्थ्यांना नुसतंच पास व्हायचं आहे असा विद्यार्थी, परीक्षेची जाणीव झाली, आता परीक्षा पुढे 15 दिवसावर आलेली आहे, आपण अभ्यास केला पाहिजे, म्हणून विद्यार्थी फक्त वाचन करतात, अभ्यास करत नाही. वाचन करणं आणि अभ्यास करणं याच्यामध्ये फार तफावत आहे, फार फरक आहे. तुम्ही परीक्षापुरतं फक्त वाचन करत राहता आणि या वाचनामध्ये असं होतं पुढचं पाठ मागचं सपाट. काही विद्यार्थ्यांना जर असं विचारलं परीक्षा देणारा काय लिहिलास, काही नाही सर पांढऱ्याचं निळं केलं. काय लिहिलं हे सांगता येत नाही, स्पष्ट करता येत नाही. पण तोच विद्यार्थ्यांनी जर अभ्यास केला आणि त्याला विचारलं सर मी हे पॉईंट्स लिहिले, हे प्रश्न मी सोडवले, आणि जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर सभोवतालच्या परिस्थितीची जाणीव ठेवून जो व्यक्ती वर्तन करतो तो व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होतो. आणि म्हणून वर्तन करत असताना सुद्धा परिस्थितीला महत्त्व किंवा परिस्थितीला अधिक महत्त्व आहे. आणि वॅटसन यांनी परिस्थितीला महत्त्व दिलेलं आहे. प्रत्येक व्यक्ती परिस्थितीनुसार वर्तन करण्याचा प्रयत्न करत असतो आणि निसर्गाने प्रत्येक व्यक्तीला सुप्त गुण दिलेले आहे. त्या सुप्त गुणांच्या विकासासाठी, योग्य विकासासाठी तशा प्रकारची परिस्थिती निर्माण करणं हे गरजेचं असतं. आणि म्हणून परिस्थितीला वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी वॅटसन याने परिस्थितीला अधिक महत्त्व दिलेलं आहे. वॅटसनने मन, बोध आणि आत्मनिरीक्षण या संकल्पना स्पष्टपणे नाकारलेल्या आहेत. आणि त्यांना असं वाटतं की मानसशास्त्राचा मुख्य अभ्यास म्हणजे वर्तन आहे. मानसशास्त्रामध्ये फक्त व्यक्तीच्या वर्तनाचा, प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. आणि जर परिस्थितीवर पूर्णपणे जर नियंत्रण ठेवलं तर व्यक्तीच्या वर्तनामध्ये चांगल्या प्रकारच्या सुधारणा घडता येतात, घडवून आणता येतात. व्यक्तीला ध्येयापर्यंत जाता येतं, व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी ही होऊ शकते. आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने, प्रत्येक व्यक्तीने वातावरणाला अनुसरून जर योग्य वर्तन केलं तर असा व्यक्ती आयुष्यामध्ये, जीवनामध्ये कधीच मागं पडत नाही. असा व्यक्ती यशाच्या शिखरापर्यंत जाऊ शकतो. मात्र याच्यासाठी जिद्द आणि परिस्थितीची जाणीव, बोध असणं हे गरजेचं आहे. ज्याला परिस्थितीची जाणीव नाही, ज्याला परिस्थितीचा बोध नाही, असे विद्यार्थी मागे पडतात. आणि म्हणून परिस्थिती ही लक्षात घेतली पाहिजे. माझी परिस्थिती काय आहे, मी कशा प्रकारचं वर्तन केलं पाहिजे हे लक्षात घेणं फार गरजेचं असतं. त्यामुळं या मानसशास्त्रामध्ये व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करणं हा मुख्य विषय आहे. अशा प्रकारचं मत वॅटसन याने जरी मांडलेलं असलं तरी परिस्थितीला डावलून व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करता येत नाही. म्हणून परिस्थिती तितकीच महत्त्वाची आहे. आणि वर्तनासाठी काहीतरी
प्रयत्न हे करावे लागतात. आपोआप वर्तन घडत नाही, त्याला उद्दीपक हा असावा लागतो. तुमच्यासमोर जर उद्दीपक असेल तर व्यक्ती वर्तन करतो, आणि म्हणून उद्दीपकाला अनुसरून दिलेल्या प्रतिक्रिया म्हणजे वर्तन होय. अशा प्रकारचे वर्तनाचं स्पष्टीकरण करून मानसशास्त्राचा मुख्य अभ्यासाचा विषय जो आहे तो म्हणजे वर्तन होय. आणि नंतरच्या लेक्चरमध्ये आपण पुढील भागाची चर्चा प्रामुख्याने आपण करूया. आपण देतो.